पण हा जो रस्ता पाहत आहात, शांतमय वातावरण म्हणला तो आहे कासारवडवली. या ठिकाणी मोठमोठे इमारती आहेत. म्हणजेच काय की 7 मजली, 15 मजली, 30 मजली, तर अशी हायफाय सोसायटी आहे. आणि इकडे वातावरण एकदम थंड आणि शांत असतं. कोणत्याही ऋतूमध्ये गेले तरी तुम्हाला त्या ठिकाणी मस्त वाटेल, कारण की पावसाळ्यात पण पाऊस भरपूर पडतो. उन्हाळ्यातसुद्धा त्या ठिकाणी गरम नसते, कारण की झाडी भरपूर आहेत. त्याचप्रमाणे लोकांचं मन हे एकदम फ्रेश असतं आणि रस्तासुद्धा मोठा आहे. तर अशा या शुद्ध वातावरणात जगण्यासाठी कोणाला आवडणार नाही, कारण की बरेच लोक त्याच ठिकाणी राहण्यास जातात. आता हे बघा, हे एक हॉस्पिटल आहे रोजा गार्डनचं, म्हणजे आरोग्यदायी. आणि इथे लोकांसाठी एक प्राथमिक आरोग्य केंद्र, रोजा गार्डन या आरोग्य केंद्र लिहिलेलं आहे बघा त्याच्यावरती. तर म्हणजे मोठी बिल्डिंग आहे, तर त्यांचं हे आरोग्य केंद्र आहे. तसेच या ठिकाणी बघा, फुलं वगैरे घेण्यासाठी देवासाठी वेगवेगळे प्रकारचे, म्हणजेच दुर्वा, फुलं, तर इथे ते दुकानं आहेत. आणि ते स्वस्त मिळतं. बाहेर जर आपण घेतलं ठाणे किंवा वर्तकनगर, तर त्या ठिकाणी ते महाग भेटतं. परंतु या ठिकाणी हे स्वस्त भेटलं जातं. आणि हा रस्ता जातो कासारवडवली बस स्टॉपवर. आणि तिथे एक मोठं उद्यान आहे बाजूलाच, कासारवडवली उद्यान. तिथे लोक येऊन, म्हणजेच मुलं येतात, प्रौढ येतात, तरुण तरुणी येतात आणि तिथे व्यायाम वगैरे करतात. सकाळची वेळ असते 6 ते 10 किंवा संध्याकाळी 4 ते 7. अशा वेळेस तिथं त्या उद्यानात जाता येते. तर हे रस्त्याने बघा बाजूला मोठमोठ्या बिल्डिंगी आहेत. हे रोजा गार्डनच आहे. तर अशा ह्या शुद्ध वातावरणात कोणाला आवडणार नाही. इथे झाडूवालेसुद्धा आहेत.